आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुम्ही नंदिनीला पाहिलंयत ना? तुम्हाला माहितीये ना नंदिनी कशी दिसते? सांगा ना, नंदिनी बद्दल सांगा. नंदिनी कशी दिसते ते सांगा. तुम्ही अशा हसताय का ताई? आमची परिस्थिती समजून आम्हाला नंदिनी बद्दल सांगा ना. सगळं सांगायलाच पाहिजे का? तुम्ही आमच्या कुटुंबाची खूपच काळजी करता आणि म्हणूनच आम्हाला नंदिनी बद्दल सांगा ना. सांगा ना ताई, ती नंदिनी दिसते तरी कशी? तुम्ही एवढं विचारताय म्हणून सांगते. सांगा, नंदिनी कशी दिसते ते सांगा. ती दिसायला महालक्ष्मी सारखी आहे. तिचं बोलणं सरस्वती सारखं आहे. क्रोधित झाली तर परमेश्वरी सारखी दिसेल आणि जर हसली तर सीता देवी. डोळे वटारले तर कन्नगी. शांत असली तर महामाई. आक्रोश वाढला तर महाकाली. तिचं सौंदर्य अगदी रेणुकासारखं आहे. तिचे गुण अगदी भवानी सारखे. पूर्णपणे ती एक पराशक्ती आहे. बस झालं पुरे आता. नंदिनीला तुम्ही देवीच्या रूपात पाहता, पण आमच्यासाठी ती आमची शत्रू आहे. आम्ही नंदिनीचं कौतुक ऐकायला आलो नाहीये. ती कशी दिसते हे जाणून घेण्यासाठी आलोय. तुम्ही काळूच्या भक्त आहात. तुमच्या दारात कुणी मदतीसाठी आलं तर त्यांची मदत करणं हा काळूचा धर्म आहे. काळूचे परम भक्त अनुयायी आहात तुम्ही. त्यांचा शब्द पाळणं तुमचं कर्तव्य आहे. नंदिनी बद्दल काहीच न लपवता सांगा. काळू फक्त वाचवण्याचाच मार्ग सांगू शकतो, संपवण्याचा नाही. ताई, तुम्ही तिच्या संपण्याचा विचार करण्यापेक्षा आम्हाला तुम्ही वाचवताय असा विचार करा ना. त्या नंदिनीने माझ्यासोबत असलेल्या कुमार, तंबोरान, विच्छू सगळ्यांना मारून टाकलंय. आता तिच्या यादीतला फक्त मीच उरलोय ताई. माझा जीव जाईल याची मला पर्वा नाहीये ताई, पण ती नंदिनी माझ्या कुटुंबाला देखील संपवून टाकेल. त्याआधी त्या नंदिनीला नियंत्रणात आणण्यासाठी मी तुमच्याकडे मदत मागतोय ताई. तुम्हीच आम्हाला मदत करा ताई. तुमच्याच मदतीने मी माझ्या कुटुंबाचं रक्षण करू शकतो. तुमच्या संरक्षणासाठी तुमच्यासोबत ही माधवी आहे की? ती नंदिनी कशी दिसते मला एवढंच सांगा, त्यानंतर मी इथून निघून जाईन. नंदिनीला मिळालेलं स्त्रीरूप हे दैवी रहस्य आहे. काळूच्या चरणांशी असलेली मी कधीच ते दैवी रहस्य कोणाला सांगणार नाही आणि कळू देखील देणार नाही. तुम्ही काहीही केलं तरी नंदिनी बद्दल माझ्याकडून एक शब्द सुद्धा काढू नाही शकत. तुम्ही निघू शकता. पण निदान माझ्यासाठी निघा सांगितलं ना. एक मिनिट. कळत न कळत तुम्ही काळूच्या दारामध्ये मदतीसाठी आला होता. आजपर्यंत काळूच्या दारातून कोणीच रिकाम्या हाती गेलेलं नाहीये. एवढंच नाही, मी तुमची मदत नाही करू शकली तरीही तुमचं त्या नंदिनीपासून संरक्षण होण्यासाठी मी एक मार्ग सांगते. नंदिनीने स्त्रीरूप घेतलं तेव्हापासून पुढच्या 3 पौर्णिमेच्या आधी ते 3ही कालचक्र वनदेवीच्या चरणी तिला पोचवावे लागतील. आणि 3ऱ्या पौर्णिमेच्या आधी कालचक्र नाही पोहोचवलं तर नंदिनी तिची नागशक्ती गमावून एक सामान्य स्त्री होईल. नंदिनीने आधीचे कालचक्र वनदेवीकडे पोहोचवलं आहे. आणखी 2 कालचक्र पोहोचवायची बाकी आहेत. 1 पौर्णिमा तर संपली आहे, आणखीन 2 पौर्णिमा बाकी आहेत. तोपर्यंत तुम्ही सावध राहिलात ना तर नंदिनीपासून होणाऱ्या धोक्यापासून तुम्ही वाचू शकता. तुम्ही माझ्या दारी आला आहात म्हणून मी तुमची एवढी मदत केलीये. आता जा.
निघा आता. तुमच्या दारी आले म्हणून रिकाम्या हाती न पाठवता नंदिनीच्या या परिस्थितीबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं एवढाच पुरेसं आहे. 2 पौर्णिमेनंतर नंदिनीला कालचक्र मिळणार नाही याची काळजी मी घेईन. नंदिनीला एक सामान्य स्त्री बनवूनच दाखवणार. माशा जेव तू माशा. नंदिनीच्या तावडीतून वाचले असं वाटलं होतं मला, पण या लहान मुलीच्या नादात मी चांगलीच फसले. या मुली मला सुखासुखी जगूच देणार नाहीये. आता काय करू मी? माशा खा रे माशा. अगं त्या माशाला तुझ्या हातून कुरमुरे नाही खायचे, माझ्या हातून नक्की खायला वाटतंय. दे मी देऊन बघते. अगं ए सौम्या, मला कुरमुरे खायची इच्छा नाहीये. श्वेताला हे कळत नाही, पण तूही तेच करतेस. तू तरी मला इथून बाहेर काढ ना ग. खा ना माशा खा ना. असा काय हा मासा, मी खायला घालते तरी खात नाही. आता काय करायचं? याला खायला घातलं तरी खातच नाही. का बरं मासा खात नाहीये? देवसेनेला फोन करून विचारूया. नको नको, देवसेनाला हे जर सगळं कळलं ना तर ती येऊन माशाला परत घेऊन जाईल. हो नको नको, माशाने खाल्लं नाही तर तो आजारी पडेल ना. माशाने खाल्लं पाहिजे म्हणून काय करायचं? टँक मधलं पाणी खराब झालं असेल तर मासा काही खात नाही असं ऐकलंय. टँक मधलं पाणी बदलून बघूया का? ठीक आहे, तुझ्या आईला पाणी आणायला सांग, आपण बदलू. पण आई बाबा तर फंक्शनला गेलेत ना. मग तू पाणी घेऊन ये, आपण बदलूया. ठीक आहे मग तू बस, मी घेऊन येते. परमेश्वरा, पाणी बदलताना मला बाहेर काढलं तरच मी वाचेन, पण या मला बाहेर काढतील की नाही माहित नाही. सौम्या मी पाणी घेऊन आले. तू या माशाला हातात पकड. या पॉट मधलं पाणी बदलून चालेल, पकडते ना. अरे बापरे, मासा खाली पडला. अरे बापरे, आता काय करायचं? अगं पकड त्याला. पळण्याचा प्रयत्न करतेय, मी तुला सोडणार नाही. काही असो, शेवटी तुम्ही माझी सुटका केली. तुमचे खूप खूप आभार. आता त्या नंदिनीला मी नाही सोडणार. लगेच राजशेखरला फोन करून खरं काय ते सांगते. फोन वाजतोय. बाबा कुठे गेले? हॅलो हॅलो. हॅलो
कोण बोलताय? नंदिनी बद्दल सांगायला फोन केला तर नंदिनीच फोन उचलते. आपण परत आपल्या रूपात आलोय हे तिला कळता कामा नये. हॅलो हॅलो, फोन करून असे शांत का आहात? कोण बोलताय? कोण बोलतंय विचारलं तर फोनच कट केला. कोण असेल? देवी माते, लोक तुझ्याकडे निरनिराळ्या अपेक्षा घेऊन येतात, पण मी तुझ्याकडे काय मागितलं? एवढी वर्ष राजकारणात होतो, निदान आमदारकीची सीट तरी मिळेल असं वाटत होतं, पण मला सरळ खासदारकीची सीट देऊन आश्चर्याचा धक्काच दिलास तू. मी हा तुझाच आशीर्वाद आहे असं समजून खुश झालो, पण आता इतकं दुःख होईल असं वाटलं नव्हतं. मला दिलेली खासदाराची सीट पक्षाचे अध्यक्ष लढवणार असा निर्णय घेतला, म्हणून मला मिळालेली खासदारकीची सीट परत गेली माते. मिळालेली खासदारकीची सीट तर गेलीच, पण निवडणुकीचा खर्च देखील मलाच करावा लागणार आहे माते. बाबा, तुमच्याकडून खासदारकीची सीट काढून घेतल्या ना, मग तुम्ही खर्च का करताय सांगा ना. अरे हे बघ, मी आता जर हा खर्च केला तर पुढे जाऊन मला आमदारकीची सीट मिळेल अशी पक्षात चर्चा आहे. अहो हे काय, सोडा तुमच्या पक्षाला. तसं नाही रे, आतापर्यंत मी वेगवेगळ्या पक्षात गेलो पण राजकारणात प्रगती नाही झाली. आता मी पक्ष नाही बदलणार, याच पक्षात राहून मी स्वतःला सिद्ध करेन. हे तुम्ही कोणाच्या विश्वासावर बोलताय? या मातेवर असलेल्या विश्वासामुळेच बोलतोय मी. ही माताच मला खूप मोठा नेता बनवेल असा विश्वास आहे मला. अरे तू बघच, ही माता मला लवकरच राजकारणात उच्च पदावर बसवते की नाही ते. माझा जराही विश्वास नाही आहे बाबा. माझा विश्वास आहे रे. माझी माता मला नक्कीच यशस्वी करेल. देवी माते, मी तुला यशस्वी करून दाखवेन. अरे देवीने उत्तर देखील दिलं, ऐकलं का तू? हे उत्तर त्या देवीने नाही दिलं, या भैरवीने दिलंय. भैरवी, तुम्ही कसं मला यशस्वी करणार आहात? बाजूला या, आपण बोलूया. राजकारणात उच्चपदी जायची इच्छा आहे ना? हो. मी ठरवलं तर धन, संपत्ती, समाधान, पद, प्रसिद्धी सगळं मिळवून देऊ शकते. हे तू कसं मिळवून देणार? मी सर्व पूर्ण योगिनी आहे. चेल्ली मातेची उपासक आहे. कोणाला मोठं व्हायचं असेल तर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देणं चेल्ली माताच करू शकते. लहानपणापासून मी चेल्ली मातेची उपासक राहिलीये. मी ठरवलं तर राज्यातल्या प्रजेला सुद्धा राजा करून दाखवेन. अच्छा, म्हणूनच आमचे भाऊजी तुला गाडीचा दरवाजा पण उघडून देत होते का? तुझे भाऊजीच काय, मोठमोठे श्रीमंत, म्हणूनच तर माझी वाट पाहतात. माझं कौतुक करायला एक दिवस पुरेसा नाही होणार. तुला माझ्यावर विश्वास आहे का सांग? तू मला राजकारणातला मोठा माणूस बनवू शकशील? नक्कीच बनवू शकते. मग मी ठेवेन विश्वास. मी शब्द दिल्याप्रमाणे वागेन, पण परतफेड म्हणून तुला एक काम करावं लागेल.
काय काम आहे? काय करू मी? महालात राजशेखरकडे एक वस्तू आहे, ती तू मला आणून द्यायची. काय? मामांची वस्तू आणून द्यायची? वेळ लागलाय का? माझ्या बाबांना राजकारणात आणण्याआधीच तू यांना महालातनं बाहेर काढणारच वाटतं. अ, तुझ्या बाबांना जे हवंय ते मी देईन, मला जे हवं ते तुम्ही द्या. हे फार अवघड आहे हो. एवढी मोठी रिस्क आम्ही घेणार नाही. म्हणजे तुझे बाबा नेता बनतील ते महत्वाचं नाही का? ए, महत्वाचं आहेच, पण त्याआधी मामांनी पकडलं तर मग काय करायचं? तुम्ही जर ठरवलं तर सावधगिरीने करू शकता. तुम्ही जर ते आणून दिलं ना तर दुसऱ्या क्षणी तुमची परिस्थिती बदलून जाईल. ठीक आहे भैरवी, तू सांगतेस म्हणून मी करतो. काय आणायचंय ते सांग. सांगायचं काय, दाखवते बघा. ही तेच दाखवते ना तुझ्याकडे असणारी गोल्डन वस्तू. बरोबर आहे बाबा, तुम्ही तोंड बंद ठेवा, नाहीतर हे आपल्याकडेच आहे हे तिला कळेल. पाहिलं का? हा, हेच राजशेखरकडे आहे. हे मला आणून द्याल का? तुला ती वस्तू मिळाली म्हणून समजून जा आणि तू सुद्धा तयारीला लाग माझ्या खासदारकीची सीट मिळवून देण्याच्या. तुम्ही दुसरं काही मागितलं तर ते आम्ही आणून देऊ, पण हे काही आणणं आम्हाला जमणार नाही. मला हेच हवंय. आम्ही हे नाही आणू शकत. बाबा चला हो. अरे ए थांब, कशाला काही करतोयस? तुम्ही काही चुकीचं समजू नका. मला उच्च पद मिळवून देणार बोलली तर तू कशाला नाही म्हणतोयस? बाबा, ही वस्तू मिळाल्यावर ही काही करू शकते. याचा अर्थ ती सामान्य वस्तू नाहीये. मग ती आपण हिला का द्यायची? ती जर का आपल्याकडेच राहिली तर आपण असंच यशस्वी होऊ. तू पण अगदी बरोबर बोलतोयस रे. पण हिच्यासारख्या योग साधनेशी शत्रुत्व नकोय. आता हिला तात्पुरतं हो बोलून आपण घरी जाऊया ना, मग पुढचं बघू. ये. काय ठरलं? आणून देणार आहात की नाही? तुम्ही मला यशस्वी करण्यासाठी जे करता येईल ते करा. मी ती वस्तू घेऊनच परत येतो. चल रे. अरे चल बोललो ना बाबा. चल. कालचक्र दाखवल्यावर काय आहे ते न विचारता आणतो बोलले म्हणजे या दोघांना याबद्दल माहितीये. आपण फक्त यांच्या भरोशावर राहिलो तर काम नाही होणार. दुसरा मार्ग शोधावा लागेल. आधी हे दोघं काय करतात ते पाहूया. आता नंदिनी आली असेल. नंदिनीने जे सांगितलंय ते आता करायला हवं. हिचं माझ्यावर लक्ष ठेवणं अजून सुरूच आहे वाटतं. तिचं लक्ष आता कसं डायव्हर्ट करू? काहीतरी करावं लागेल मला. एक काम करते, अरुण मलेशियाला गेलाय ना, त्याला फोन करून तिच्याशी बोलायलाच सांगते. हॅलो. मी संध्या बोलते. हा बोल ना संध्या. मलेशियाला पोहोचलात का तुम्ही? हा माझ्या घरी गेला होतात. माझ्या आई वडिलांना भेटलात का?
नाही संध्या, ऑफिसमध्ये जरा जास्त काम होतं म्हणून मी नाही जाऊ शकलो अगं. पण मी फ्री झाल्यानंतर त्यांना नक्कीच जाऊन भेटेन. काही हरकत नाही. माझ्या आई वडिलांना तुम्ही कधीही भेटा. पण तुमच्या बायकोला मात्र रोज फोन करा हं? तिला ना तुमची खूप काळजी वाटते. मलेशियाला गेल्यापासून गंगाशी बोललात की नाही? पोचल्यावर फोन केला होता पण बोलणं नाही झालं माझं. गंगा इतर मुलींसारखी नाहीये हो. तुमच्यावर तिचा खूप जीव आहे. तुमचा आवाज ऐकला नाही ना तर त्यांना चैनच पडत नाही, पण त्या कोणाला सांगत नाहीत. ठीक आहे. गंगा जोपर्यंत फोन ठेवायला सांगत नाही ना तोपर्यंत तिच्याशी बोला. गंगा, हा? मलेशियात अरुणला माझ्या घरी जायला सांगण्यासाठी मी फोन केला होता. त्यांना आता तुमच्याशी बोलायचंय. हे घ्या, फोनवर बोला त्यांच्याशी. बोला बोला ना. हॅलो. हॅलो. सॉरी गंगा, जरा कामामध्ये बिझी होतो म्हणून मी तुझ्याशी बोलू नाही शकलो. हा. तू कशी आहेस? मी बरी आहे. मी फोन नाही केला, मग काय झालं? तू तरी फोन करायचा. मी पण थोडी बिझी होते. ठीक आहे, मग आता मी फ्री आहे. तुला कंटाळा येईपर्यंत बोल. हिला आता अरुणशी बोलण्यात बिझी केलंय. ही आता अरुणला नाही म्हणू शकणार नाही आणि माझ्यावर नजरही ठेवणार नाही. नंदिनीने सांगितलेल्या युक्तीप्रमाणे माधवीचं गरुड बंधन तोडण्यासाठी कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही.